आशिष भोईर पहिला सामना मात्र जिंकलाय तो दहिसर संघानं. त्यांचं मनापासून अभिनंदन. सगळ्यांचं या मैदानावर स्वागत आहे. खूप चांगली स्पर्धा पाहताय. आजच या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काही वेळापूर्वी संपन्न झाला आणि येणारे 5 दिवस चालणारी ही स्पर्धा तर इथे दुसऱ्या सामन्याला सुरुवात केली जाईल. पहिली मॅच मात्र दहिसर संघानं जिंकले खारघर संघाच्या अगेन्स्ट. आणि आज तुम्हाला ग्रामीण मधील 8 दिग्गज संघांचा खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. सहज रीतीने मात्र दहिसर संघानं पहिल्या मॅच मध्ये धावा चेस केल्या. दोनही संघ आता मात्र नवीन संघ. एका बाजूला आपण पाहणार आहोत जासई संघाला आणि दुसऱ्या बाजूला मात्र विचुंबे. हे दोन संघ या पहिल्या फेरीमधील या दुसऱ्या सामन्यासाठी मात्र सज्ज झालेत. कैलासवासी श्याम स्पोर्ट्स रोडपाली आयोजित आमदार चषक 2021 सन्माननीय आमदार पनवेल नगरीचे प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावानं मात्र या स्पर्धेचं देखणं आयोजन पाहायला मिळतंय. आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी पहिली मॅच मात्र दहिसर संघानं ही सलामीची लढत मात्र जिंकले. आणि यानंतर मात्र दुसऱ्या लढतीला प्रारंभ होईल. एका बाजूला उरणमधील दिग्गज संघ आहे जासई संघ, ज्या संघाने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर दुसऱ्या बाजूला मात्र पनवेल तालुक्यामधील अजून एक अग्रमानांकित संघाला आपण पाहणार आहोत तो विचुंबे संघ. या दोन संघांमध्ये मात्र तगडी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला रोहित सुरते जबरदस्त फॉर्म मध्ये असणारी ही सलामीची जोडी विचुंबे संघाची. दुसऱ्या बाजूला आशिष भोईर. करूया गणरायाचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य ही स्पर्धा मात्र निर्विघ्नपणे संपन्न होऊ दे अशी मागणी गणरायाला करूया. महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून जातोय मी मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र सामन्याला सुरुवात झाली. पहिलं षटक घेऊन जासई संघाचा तेज तर्रार गोलंदाज साईश मात्रे पहिला बॉल मात्र निर्धाव सोडलाय. रोहित सुरते आणि आशिष भोईर ही यंदाच्या हंगामामध्ये मात्र पाहायला गेलं तर आक्रमक ठरू पाहणारी ही जोडी. इथे मात्र आडव्या बॅटनं खेळलाय. बॉल हवेमध्ये मिडविकेट झोन कडे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन सुद्धा होईल. 0 या धावसंख्येवर मात्र हा झटका सहन करावा लागणार आहे. सलामीवीर यावेळेस मात्र निराश मानेनं परतणार आहे तो रोहित सुरते. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र हा धक्का बसलाय. इनफॉर्म बॅट्समन होता, लेफ्ट हँडेड बॅट्समन, परंतु यावेळेस मात्र निराश करतो. या मॅच मध्ये फार मोठी स्पर्धा आमदार चषक 2021 एक नेत्रदीपक आयोजन आपल्याला पाहायला मिळते रोडपालीच्या मैदानावर. आणि इथे मात्र खराब सुरुवात विचुंबे टीमची. आरंभालाच अपशकून असंच म्हणावं लागेल. सुरुवातीलाच माशी शिंकली. 0 या धावसंख्येवर मात्र पहिला गडी गमावलाय तो विचुंबे टीमनं. नवीन बॅट्समन आशिकेश आतमध्ये जातोय 3ऱ्या क्रमांकावर. आता मात्र थोडंसं समजदारीनं खेळावं लागेल. पहिली 2 पॉवर प्लेची षटकं आपण पाहतोय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळतंय आणि या षटकामध्ये फक्त 2च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्यातल्या एकाकडे मात्र एक सोपा झेल देऊन परतलाय तो रोहित सुरते. आशिकेश भोईर येतोय.
यावेळचा हा हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला जाऊन खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा फटका, बॉल चाललाय कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे. इथे मध्ये सुरुवात झाले, चौकारानं धावाचा श्री गणेश होतोय तो विचुंबे संघाचा. तर आशिषच्या बॅटमधून मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. चौकारानं खातं उघडलं जाते ते विचुंबे संघाचं. त्याच्या साथीला अशिकेश आहे, यंगस्टर आहेत विचुंबे संघाचे. टप्प्याचा बॉल अपरकट करण्याचा प्रयत्न, बॉल थर्डमॅन कडे चाललाय. खूप चांगला मी तर म्हणेन समय सूचकता यावेळेस पाहायला मिळाली, प्रेसेन्स ऑफ माइंड. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र बॉल अडवला जातोय, फील्ड केला जातोय. तोपर्यंत मात्र दोनही फलंदाजांनी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. तब्बल 3 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि या तिहेरी धावांच्या मदतीनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर. 7 रन. स्मार्ट क्रिकेट आता मात्र खेळलं जात आहे रोहित सुरते या फलंदाजाकडून. अशिकेश प्रचंड टॅलेंट आहे या यंगस्टरकडे. विचुंबे संघाचा फ्युचर आहे, भविष्य. गोलंदाजी मार्कवर साईश. बऱ्याचशा व्यावसायिक संघांमधून सुद्धा तुम्हाला हा गोलंदाज त्याचा खेळ पाहताना मिळतो. परंतु इथे मात्र त्याच्या अगेन्स्ट एक चांगला फटका, स्लॉक स्वीप केलाय, स्क्वेअर लेगच्या वरतून उडवलाय. अशिकेशच्या बॅट मधून मात्र निघतोय हा खणखणीत षटकार. संघामधून सुद्धा तुम्हाला हा गोलंदाज षटकारानं खातं उघडलंय. खेळ अशिकेश मिळतो, परंतु इथे मात्र त्याच्या अगेन्स्ट एक चांगला फटका. पहिल्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 0 होती ती आता मात्र 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 या आकड्यावर. साईश मात्र कुठेतरी मी म्हणेन थोडीशी गडबड करतोय. चांगली सुरुवात केली होती, परंतु ते षटक मात्र किती धावांचं समाप्त होणार याला फार महत्व आहे. 1 विकेट जरूर गेलाय, परंतु आजकाल ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर विकेट जरी गेला तरी समोरच्या संघांवर फार कमी संघांवर दडपण येत असतं. कारण आजकाल 11च्या 11 बॅट्समन तुम्हाला अगदी तेवढ्याच सक्षमतेचे पाहायला मिळतात. यावेळचा बॉल खूप चांगला होता, अतिशय वेगाने येणारा बॉल, शरीराचा वेध घेतला गेला. इथे मात्र कमबॅक करत असताना साईश मात्र पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकांती धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या 13 धावा, 13 रन्स, 13 धावसंख्या. एक फलंदाज बाद झाला होता, अगदी शून्यावरच आशिष भोईर परतला होता. रोहित सुरतेनं पूर्णपणे डाव सावरला आणि त्यानंतर मात्र अशिकेशचा सुद्धा षटकार पाहायला मिळाला. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमधील आजच्या पहिल्या दिवसामधील ही दुसरी लढत तुमच्या समोर आहे. पहिली लढत दहिसर संघानं जिंकले. यानंतर आपण पाहणार आहोत ए ग्रुपचे सुद्धा संघ, ज्या संघांमध्ये तुम्हाला दापोली विरुद्ध कामोटे ही मॅच तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. ज्या लढतीकडे प्रामुख्यानं सगळ्या क्रीडा रसिकांचं लक्ष असेल. तर या लॉटमध्ये मात्र मी कौतुक करेन शिवकर आणि विंधणे या दोनही संघांचं. हे 2 संघ एक ग्रुपमध्ये खेळण्यास तयार झालेत. खास करून त्यांचं नक्कीच अभिमान आम्हाला वाटतोय, कारण बऱ्याच वेळा एक चित्र तुम्हाला सर्रासपणे पाहायला मिळतं. मोठे संघ असले की लगेचच एंट्री मागे घेतली जाते, परंतु शिवकर आणि विंधणे या दोनही संघांचं मनापासून कौतुक. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 13 धावा. दुसऱ्या ओव्हर यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन हा फटका मात्र खेळलाय. तो कव्हर्सकडे एकच धाव येईल. एकेरी धावेनं धावसंख्या 14 वर, 14 रन्स. दुसरं षटक आपण पाहतोय ते प्रमोद या गोलंदाजाचं. जसही टीम फलंदाजीचा भरणा असलेला संघ, एकापेक्षा एक स्टारकास्ट मंडळी या संघामधून तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. तर लेफ्ट मोर द विकेट ना रोहितसाठी हा बॉल थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. बॉल खोलवर होता, इथे मात्र बॉल हवेमध्ये आहे आणि धावा मात्र कंप्लीट केल्या जातील.
तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावर. चौकार पाहायला मिळाला. रोहित सुरते लेफ्ट मोर द विकेट. यावेळेस मात्र समोरच्या दिशेमध्ये हा स्ट्रोक खेळलाय. खूप चांगला फटका, परंतु लॉंग ऑनला मात्र फिल्डर आहे. एकच धाव त्या ठिकाणी येईल. सिंगल धाव येते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळचा फटका उंच गेलाय. इथे मात्र संधी निर्माण झाली ती जासई संघाच्या फिल्डरसाठी आणि ही संधी मात्र गमावलेली नाहीये. बॅट्समन परततील. दुसरा धक्का आता मात्र लागेल आशिकेश भोईरच्या रूपामध्ये. इथे मात्र संधी निर्माण झाली. करत होता एक षटकाराचा खेळ जासई संघाच्या फिल्डरसाठी आणि ही संधी ही विकेट मिळवले ती प्रमोद या गोलंदाजानं आपल्या नामावर ही पहिली विकेट. तर दोन फलंदाज बाद झालेत आघाडीचे आतापर्यंत विचुंबे संघाच्या. एका बाजूला आपण पाहतोय पहिल्यांदा आशिष परतला होता, आता मात्र आशिकेश सुद्धा परतलाय. रोहित सुरतेच्या साथीला आता मात्र न्यू बॅट्समन निलेश जुवेकर चौथ्या क्रमांकावर दाखल झालाय. समोर मात्र प्रमोद मडवी टिचून मारा करतोय. इथे मात्र मिड ऑफला खेळलाय. धाव मिळणार नाहीये. सर्कलमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. निर्धाव चेंडूची सांगता. दुसरं षटक संपण्याचा इशारा पंचांचा येतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 22 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 13 धावा. या ओव्हरमध्ये आल्या 9 धावा. अशा पद्धतीनं पॉवर प्लेची दोनही षटकं समाप्त झालेत आणि 11च्या सरासरीनं मात्र धावा जमवल्यात त्या 22. इथून थोडीशी टीम मीटिंग घेतली जाते जसे टीम कडून, कारण इथून येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये मात्र कोणाला गोलंदाजी द्यायची. पुन्हा एकदा साईश मात्रेला तिसरं षटक द्यायचं की चौथं षटक द्यायचं हा विचार आता मात्र ते सुद्धा करत असतील. जासई संघ गतवर्षी सुद्धा खूप चांगल्या फॉर्ममध्ये होता. जासई संघ म्हटला की उत्कृष्ट अपडेटर, त्याचप्रमाणे लोगो मास्टर नयनजी हावळ. आपण जर या सामन्याचा आनंद घेत असाल तर आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे एक दिग्गज पंच म्हणून संदीपजी पाटील यांची सुद्धा ओळख आहे जासई. त्याचप्रमाणे आप्पा असतील आत्मारामजी म्हात्रे कुरवरिया, त्यांचा सुद्धा हा संघ ओळखला जातो. सगळ्यांचा मी मनापासून स्वागत करतोय. तिथे 2 ओव्हरचा खेळ संपला. थोडं स्पीडअप करा जासई टीम. 22 धावफलकावर मोठी मीटिंग घेतली. गोलंदाजी मार्कवर मात्र तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले ते साईश मात्रे. प्रभावित केले या गोलंदाजानं गेल्या 2-3 वर्षामध्ये. सातत्यानं युवा आहे, परंतु ज्या पद्धतीनं त्याची ॲक्शन आहे आणि खास करून तो डावखुरी हाताचा शैलीदार गोलंदाज आहे. आणि हे सारं काही पाहिलं की बऱ्याचशा व्यावसायिक संघांमधून या खेळाडूची मागणी होत असते आणि नेहमीच जासई संघासाठी मात्र त्याचा खेळ, त्याची ती गोलंदाजी नेहमीच पूरक ठरले आणि त्याच्याकडेच मात्र तिसरं षटक पुन्हा एकदा येतंय. इथून मात्र विचुंबे संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज कशा पद्धतीनं बॅटिंग करणार. एका बाजूला रोहित सुरते, दुसऱ्या बाजूला मात्र नुकताच आलेला निलेश जुवेकर जो पहिल्यांदा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. साईश मात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लेफ्ट मोर द विकेट ना पहिला बॉल. इथे मात्र समोरच्या दिशेमध्ये खेळलाय. बॉल चाललाय अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 धावांकरता निलेश जुवेकरनं मात्र पहिल्याच बॉलवर षटकारानं स्वागत केलंय. खातं सुद्धा उघडलंय ते या दमदार फटक्यानं. 6 धावेनं धावसंख्येमध्ये भर पोहोचते ती. बॉल चाललाय अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. थोडासा लेंथ बॉल होता मित्र म्हणेन. साईश मात्र आज थोडासा निराश करतोय आपल्या चाहत्यांना. अकुट टप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र पुलचा फटका. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र तिथे क्षेत्ररक्षक थोडासा पडतोय, तरीही थ्रो होईपर्यंत मात्र 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. दुहेरी धावांच्या योगदानानंतर मात्र धावसंख्येमध्ये भर. 30 धावा, 30 रन्स.
तर पहिल्या 2 बॉलवर मात्र 400च्या स्ट्राईक रेटने खेळतोय तो निलेश जुबेकर आणि हा तिसरा फलंदाज आहे ज्यानं षटकारानं खातं उघडलंय. निलेश जुबेकर यावेळेस मात्र ऑन साईडला प्रहार पाहायला मिळतोय. वाईट मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने मात्र बॉल जाईल परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता आणि परतावं लागेल षटकारानं इथे मात्र निलेश जुबेकर मोठी विकेट विचुंबे टीम साठी असेल कारण निलेश जुबेकर इन्फॉर्म होता खेळत होता. अजून एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र ही बहुमूल्य विकेट मात्र गमावले. बॅट्समन आउट होईल लागलेला हा तिसरा झटका टीम विचुंबेला. धावसंख्या 30 तर टी रन्स आणि 30 या धावसंख्येवर मात्र तिसरा गडी बाहेर येतोय आणि 5व्या क्रमांकावर मात्र या विचुंबे गावची ओळख स्वप्नील कांबळे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा एक धुरंदर सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. स्वप्नील कांबळे मैदानाच्या आतमध्ये अगदी परवाच त्याचा वाढदिवस सुद्धा होता. बिलेटेड हॅपी बर्थडे. स्वप्नील कांबळे मैदानामध्ये येतोय. त्याच्या साथीला मात्र सलामी रोहित सुरतेनं मात्र एक बाजू अगदी धैर्यानं तो सामोरं जातोय गोलंदाजांना. साईसचा हा बॉल अगदी समोर खेळलाय. खूप चांगला ड्राईव्ह लॉंगर आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त एकच धाव कमालीचं टायमिंग होतं रोहित सुरतेच्या या स्ट्रोक मध्ये परंतु हा शॉट मात्र अडवला गेला. सिंगल धावेनं धावसंख्येमध्ये बदल आणि आता मात्र स्वप्नील कांबळे लेफ्ट मोर द विकेट. समोर मात्र तेवढाच दिग्गज गोलंदाज स्लोवर बन करण्याचा प्रयत्न. फिंगर थोडेसे रोल केले होते अगदी नवीन येणाऱ्या फलंदाजासाठी अनपेक्षितपणे मात्र थोड्याशा स्लोवरला सामोरं. इथे मात्र कलेक्शन असं साईश तर विकेट सुद्धा गेली असते. रनआउटच्या स्वरूपात अजून एक मोहरा टिपता आला असता परंतु मी म्हणेन थोडंसं खराब वर्क त्या ठिकाणी झालं आणि या 2 धावा मिळाल्या. 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल 33 वर जाऊन पोहोचलाय. तो स्कोर कार्ड पहिल्यांदा बॅटिंग करत असताना विचुंबे संघ. स्वप्नील कांबळे याच्या खेळीकडे खास करून सगळ्याच प्रेक्षकांचं लक्ष असेल कारण बराचसा खेळ अजूनही बाकी आहे. तिसरं षटक सुरू आहे. स्वप्नीलसाठी हा लोवर फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय कव्हर्सकडे. डीप मध्ये फिल्डर आहे. एकच येईल. सिंगल धावेनं मात्र तिसरं षटक संपल्याचा इशारा पंचांचा येतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 34 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. 34 धावा. इथून मात्र रणनीती आखली जाईल. उर्वरित 2 ओव्हरसाठी कशा पद्धतीनं खेळ होणार. जासे संघाचे कोणते गोलंदाज आता मात्र गोलंदाजी खास करून 4थं षटक जे फार महत्वाचं असेल त्या षटकासाठी मात्र कोणाला पाचारण केलं जाईल. उर्वरित 2 ओव्हर्समध्ये आता मात्र रोहित सुरते पहिल्यांदा आक्रमकपणा दाखवणार की स्वप्नील कांबळे याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर 2 ओव्हर्समध्ये साईशनं तब्बल 25 धावा दिल्या आणि या 3 बहुमूल्य विकेट सुद्धा 2 बहुमूल्य विकेट त्यानं आपल्या नावावर केल्या. 3 निर्धाव चेंडू या 2 ओव्हर्समध्ये पाहायला मिळाले होते. इथून मात्र येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये कशा पद्धतीने खेळ होणार. गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होते. 4थ्या ओव्हरची जबाबदारी मात्र दिली जाते ती कुणाल पाटीलवर. फार महत्वाची षटकं असेल फलंदाजी करणाऱ्या विचुंबे टीमसाठी कारण इथून मात्र धावगती उंचवण्याचं
मोठं धडपण, मोठी जबाबदारी मात्र स्वप्नील कांबळेच्या खांद्यावर असेल. अजून एक डावखुरी हाताचा गोलंदाज यावेळेस मात्र वेगानं बॉल टाकतोय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा बॉल निर्धाव जातोय, निर्धाव चेंडू निघून जातोय. स्वप्नील कांबळे समोर मात्र दिग्गज खेळाडू आहे. नवीश 11 विचुंबे संघाकडून सुद्धा तुम्हाला तालुकानिहाय स्पर्धेमधून खेळताना पाहायला मिळते. बऱ्याचशा ओपनच्या स्पर्धांमधून तुम्हाला हा खेळाडू पाहायला मिळेल. आणि त्याच्या समोर मात्र केलेली ही गोलंदाजी उल्लेखनीय आहे. दर्जेदार कामगिरी करतोय. कुणालचे 2 चेंडू स्वप्नील कांबळेसाठी निर्धाव येणं म्हणजे कुणालसाठी ही फार मोठी अचीवमेंट आहे. आणि तो बिनधास्तपणे सामोरं जातोय. हे खास करून वैशिष्ट्य त्याला द्यावी लागेल. कुणाल इथे मात्र क्लीन बोल्ड, मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. काय भन्नाट वेगानं मात्र गोलंदाजी केली जाते मैदानावर. सलग 3 चेंडू निर्धाव आणि स्वप्नील कांबळे या धुरंदर फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. क्लीन बोल्ड, मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न निराश करतोय आपल्या चाहत्याला. आणि इथे मात्र धावसंख्या आपण पाहिली तर ती स्थिर आहे अजूनपर्यंत. 34 या आकड्यावर मात्र विचुंबे टीमनं हा बहुमूल्य विकेट गमावलाय. कुणाल पाटील करावं तेवढं कौतुक कमी आहे. पहिल्यांदा मात्र 2 निर्धाव चेंडू काढले आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा खोलात टाकलेला हा बॉल यावेळेस मात्र सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा. काय गोलंदाजी होते जासे संघाकडून. लाजवाब प्रभावित केलंय. आज साईशनं प्रभावित नाही केलं परंतु तेवढं कुणालनं आज प्रभावित केलंय. अगदी पहिलीच विकेट शून्यावर गेली होती. त्यानंतर चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली 22 धावांची. त्यानंतर 30 वर आणि आता मात्र नुकताच स्वप्नील कांबळे बाद झाला तो 34 या धावसंख्येवर. चौथा हादरा. यानंतर करण येतोय, अजून एक यंगस्टार विचुंबे संघाचा. परंतु समोर मात्र तेवढाच तेज तर्रार कुणालचा हा बॉल आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मात्र स्वप्नील कांबळेला तो दाखवून देतोय इथे मात्र कशा पद्धतीने फलंदाजी करायची. चौथ्या बॉलवर मात्र हा आलाय षटकार 6 धावेनं. करणनं आपलं टॅलेंट मात्र सगळ्याच प्रेक्षकांच्या समोर हा बॉल सिद्ध केला आणि बॉलवर मात्र ठेवले. स्वप्नील कांबळेला तो 30 रन्स. थोडासा दबाव जाणवत होता स्वप्नील कांबळेवर. खऱ्या अर्थानं चाचपडतच खेळत होता परंतु इथे मात्र करण सुरते म्हटला की बिंदासपणे खेळायचं. आणि याही पाहायला गेलं तर युवा खेळाडूंना प्रभावित केलंय. आणि भविष्य आहे तो विचुंबे संघाचा येणाऱ्या कालावधीमध्ये. कारण जेव्हा जेव्हा संधी मिळाले या फलंदाजाला त्या संधीचं सोनं मात्र त्यानं केलंय. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र अपील पाहायला मिळाली परंतु मागे मात्र बॉल चाललाय वेगानं लॉंग स्टॉप आणि हा नशिबाचा चौकार येतोय स्वरूपामध्ये येणाऱ्या या 4 धावा. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र अपील पाहायला मिळाली परंतु मागे मात्र बॉल चाललाय वेगानं लॉंग स्टॉप जाऊन पोहोचते ती 44 या आकड्यावर. इथून मात्र या धावा बळ वाढवतात विचुंबे संघासाठी. कारण त्यांच्या गोलंदाजांना लढण्यासाठी धावा आवश्यक आहेत आणि त्या धावा मग कशाही येऊ द्या क्रिकेटमध्ये. इथे मात्र थोडीशी मिस्टेक झाली. अपील करण्याच्या नादामध्ये मात्र चेंडूवर लक्षच नव्हतं जासे संघाचं असंच म्हणावं लागेल. कुणाल पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र अजून एक परफेक्ट यॉर्कर म्हणूया खोलात टाकलेला हा बॉल. बिलकुल संधी नाहीये करण सुरतेसाठी. निर्धाव चेंडूची सांगता. 4 निर्धाव चेंडू मात्र एकाच ओव्हरमध्ये टाकण्याचा पराक्रम या गोलंदाजानं केलाय. आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्या त्या 44 धावा. 44 रन्स. शेवटचं षटक बाकी आहे. तर शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय जयदीप मात्रे अर्थातच बंटी.
जासे टीमसाठी कालच बेंडकलच्या स्पर्धेमध्ये मात्र बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या पुरस्काराने या खेळाडूला सन्मानित केलं गेलं होतं आणि इथे मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालाय. 44 जाबा 11च्या सरासरीनं मात्र आतापर्यंत. जयदीपचा हा पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्लोवर बन होता, मिड विकेटच्या वरतून टोलवलाय आणि पहिलाच बॉल मात्र 6 धावांकरता पाठवलाय. षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने मात्र विचुंबे संघाची धावसंख्या 50, अर्धशतक धाव फलकावर 50 मात्र स्लोवर बन होता. अखेरीस मात्र विकेटच्या गेलं तर बऱ्याचशा अडचणीमध्ये मार्ग काढत काढत मात्र हा संघानं 50 धावांचा टप्पा ओलांडलाय. जयदीप मात्र पुन्हा एकदा यावेळचा बॉल इथे मात्र परतावा लागेल. बॅट्समन आउट होतोय, बॅटची कड घेतली आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकानं घेतलेला एक उत्तम झेल आणि फलंदाज बाद होतोय तो रोहित सुरते. आदित्य घरत यानं चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं, खूप चांगला कॅच त्या ठिकाणी पकडलाय आणि खूप चांगली इनिंग सुद्धा पाहायला मिळाली ती रोहित सुरतेचं, कारण सलामीला आला होता. सलामीला येऊन मात्र अगदी शेवटपर्यंत तो त्याची झुंज. षटकार सुद्धा नुकताच पाहायला मिळाला होता, पुढच्याच बॉलवर मात्र तो आउट झाला. 20 धावांची इनिंग मात्र त्यानं साकारली. सलामीला जात विचुंबे टीमसाठी अमूल्य योगदान आणि आता मात्र फलंदाजीसाठी 7व्या क्रमांकावर अजित भोईर. हा क्रमांक आज कुठेतरी मला सुद्धा पचणारा नाहीये, कारण बरेचसे प्रेक्षक हाच विचार करत असतील अजित भोईर कधी येईल. व्हेरी टॅलेंटेड. विचुंबे संघाचा पाहायला गेलं तर सगळ्यात तंत्रशुद्ध फलंदाज कोण असा प्रश्न जेव्हा विचारला जाईल तेव्हा हे नाव पहिलं येईल, अजित भोईर. अजित आल्या आल्या मात्र आपली चुळूक दाखवतोय, बॉल भिरकावलाय मिड विकेट मधून आणि अजून एक दमदार फटका. सेट होण्याची बिलकुल गरज नाही या फलंदाजाला. षटकारानं खातं उघडलंय आणि या 6 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 56 या आकड्यावर. 56 रन्स, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मिड विकेट मधून लाईनअप आहे, त्यामुळे कोणाला कधी कोणत्या क्रमांकावर पाठवायचं हा सुद्धा विचुंबे संघाच्या पाहायला गेलं तर कर्णधारासाठी पडलेला प्रश्न असतो. बऱ्याच वेळा सलामीला येणारा अजित कधी 1 डाऊन कधी 2 डाऊन, परंतु आज मात्र तब्बल 7व्या क्रमांकावर तो पाहायला सुद्धा मिळतोय. थोडंसं महागडं षटक मी म्हणेन बंटीचं. आतापर्यंत 2 षटकारांचा खेळ, अजून 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला तर हे फार निर्णायक षटक असेल या मॅच मधलं, कारण जेवढ्या धावा देणार आहात तेवढ्याच धावा तुम्हाला चेस सुद्धा कराव्या लागणार आहेत. ओव्हर द विकेटनं रिव्हर्स अटेम्प्ट केला अजित भोईरनं. यावेळेस मात्र बॉल चाललाय रुपेशकडे, त्या ठिकाणी एकच धाव येईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 57 रन्स 57 धावा. पहिल्याच बॉलवर षटकार, तदनंतर मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा मोह मात्र त्याला काही आवडता आला नाहीये. सिंगलच मिळाली. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय करण सुरते ज्याने षटकारानं खातं जरूर उघडलंय. अगदी 3-4 फलंदाजांनी विचुंबे संघाच्या आल्यानंतर षटकारानं खातं उघडलंय, परंतु त्यानंतर मात्र तो 2 चेंडू निर्धाव सुद्धा खेळलाय. बंटी पुन्हा एकदा. बंटीचा हा बॉल यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक झालाय करणचा, स्ट्रेट टू द बॉलर. इथे मात्र अजून एक बॅट्समन माघारी येईल. 2 चेंडू निर्धाव सुद्धा स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतःच घेतलेला झेल जयदीपनं आणि फलंदाज बाद होतोय. करण मिस टायमिंग स्ट्रोक झालाय करणचा, स्ट्रेट टू द बॉलर. इथे मात्र अजून एक आणि नवीन बॅट्समन यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन अविनाश. 6वा फलंदाज बाद होतोय. आतापर्यंत 57 या धावसंख्येवर. लास्ट चान्स आहे अजित भोईर, शेवटचा चेंडू आहे. यानंतर मात्र पहिलं सत्र समाप्त होणार आहे. राईट मोर द विकेट ना बंटीचा हाही बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॉल उंच गेलाय आणि अजित भोईर बाद होतोय. पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवर षटकार आला होता. मोर द विकेट ना सरळ हाही बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न नाहीच आहे. रिव्हर्स हा अजित भोईर आम्ही आज वेगळाच पाहिला, कारण पाहायला गेलं तर समोरच्या दिशेमध्ये अगदी चौफेर फटकेबाजी करण्यासाठी हा खेळाडू प्रसिद्ध आहे. तुम्हाला सगळेच कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतील, स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतील, ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्हचे फटके त्याच्या बॅटमधून, पुल हुकचे फटके आम्ही पाहिलेत. परंतु आज रिव्हर्स स्वीपच्या नादामध्ये मात्र मी म्हणेन थोड्याशा धावा कमी केल्या विचुंबे संघासाठी. तर इथे पहिलं सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्रांती धावफलक जाऊन पोहोचले. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या विचुंबे संघाची धावसंख्या 57 या आकड्यावर
58 धावांचं लक्ष्य आहे. तगडी बॅटिंग लाईनअप होती. अविनाश पाटील 8व्या क्रमांकावर आला होता. म्हणजे बॅटिंग लाईनअप किती स्ट्रॉंग आहे. कदाचित युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्याचा त्याचाही प्रयत्न असेल, परंतु इथून मात्र जासई संघ तोही बलाढ्य संघ आहे. फलंदाजीचा भरणा असलेला संघ. पंटीचा हाही बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बॉल उंच गेला आहे आणि अजित भोईर बाद. दुसरं सत्र आपल्या समोर जरूर येईल. तर 58 धावा करायच्यात या मॅच मध्ये. 58 रिक्वायर्ड. 5 ओव्हर्समध्ये दहिसर संघ. याच्यानंतर तुमची मॅच असणार आहे दुसऱ्या फेरीतील, त्यामुळे आपण कुठेही जायचं नाहीये. कारण आज 2 ग्रुपमधले टीम्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर 58 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये असेल. इथून मात्र थोडीशी रणनीती आखावी लागेल. बॅट्समन लवकरात लवकर मैदानामध्ये. यानंतर दहिसर संघ विरुद्ध विद्यमान स्थितीमधील विजेता संघ, या 2 संघांमध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. बी ग्रुपमधील आपण या लढती पाहतोय आणि या दुपारच्या सत्रानंतर मात्र ए ग्रुपमधील लढती असणार आहेत. दापोली आणि कामोठे एकमेकांसमोर येणार. दुसऱ्या बाजूला करावे आणि विंधणे. शिवकर संघाच्या जागेवर करावे संघ पुन्हा दाखल होणार आहे. तर करावे विरुद्ध विंधणे अशी तुम्हाला लढत पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी जासई संघाकडून मैदानाच्या आतमध्ये प्रवीण घरत आणि अमर म्हात्रे ही सलामीची जोडी. तगडी स्टारकास्ट जासई संघाकडे सुद्धा 8 फलंदाज आपण विचुंबे संघाचे पाहिले सक्षमतेचे. आणि पाहायला गेलं तर जासई संघ सुद्धा बलवान फलंदाजीचा भरणा असलेला संघ आहे. त्यामुळे काटेकी टक्कर पाहायला मिळेल. 58 धावा चेस करायच्या या मॅच मध्ये. अशा पद्धतीनं मात्र 11.6च्या सरासरीनं मात्र जावं लागणार आहे. तर बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये जासई संघाला. तर गोलंदाजी मार्कवर मात्र विसुंबे टीम कडून
पहिलं षटक घेऊन जगदीश भिंगारकर, प्रचंड अनुभव असणारा हा गोलंदाज यावेळेस मात्र पहिलं षटक टाकेल. पहिलाच बॉल फुल टॉस होता, इथे मात्र मिडॉनच्या बाजूने काढलाय. बॉल लॉंगॉनला जाऊन फील्ड करेपर्यंत पहिली धाव मात्र नोंदवली जाईल ती स्कोर कार्डवर. एकेरी धावेनं या ठिकाणी खातं उघडलं जातं ते जासई संघाचं. प्रवीण घरत आणि अमर म्हात्रे अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. जगदीश भिंगारकर, प्रचंड अनुभव आहे गोलंदाजाकडे आणि त्याच अनुभवानं मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी सादर करावी लागणार आहे. कारण पाहायला गेलं तर अगोदरच 58 धावा करायच्या, या धावा सहज चेस होऊ शकतात. आजकाल ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर 12 पेक्षा कमी सरासरी राखायची आहे आणि अशातच मात्र पहिली 2 षटकं पॉवर प्लेची फार महत्त्वाची असणार आहेत. इथे मात्र बॅकफुटला जाऊन थोडासा कट करण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळणारा जगदीश भिंगारकरचा हा बॉल सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता. एक धाव पहिल्याच बॉलवर मात्र धाव फलकावर जासई संघाच्या. इथे मात्र बिग केला जातोय. समोरच्या दिशेमध्ये हा फटका झेल मात्र सोडलाय आणि या चुका मात्र टाळाव्या लागणार आहेत. तसं पाहायला गेलं तर धावा चेस होऊ शकतात यासाठी, परंतु इथे मात्र झेल सोडला जातोय आणि याचा फटका मात्र बसलाय तो बिचुंबे संघाला. 2 धाव्यांनी धावसंख्या पुढे जाईल. 3 धावा धाव फलकावर. तर अमरला मात्र दिलंय जीवनदान. पुन्हा एकदा यावेळेस मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न. अजून एक मिसटायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेमध्ये आणि तो मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला झेलला जातोय. बॅट्समन आउट होईल. जासई संघाला लागलेला हा पहिला झटका ब्रेक थ्रू मात्र मिळवून देत असताना प्रयत्न. अजून एक मिसटायमिंग विकेट नोंदवली जाईल. तिसऱ्या क्रमांकावर यावेळेस जासई संघाकडून फलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय तो रुपेश घरत. बॉडी या टोपण नावानं सुद्धा या खेळाडूला संबोधलं जातं, कारण त्याच्या शरीर यष्टीकडे पाहिलं तर तुम्हाला अंदाज येईल. आणि सर बॉल अगदी त्याच्या समोर टाकलाच तर मग त्या बॉलचे हाल काय होतात हे आम्ही सुद्धा जवळून पाहिले. अगदी लांब लचक षटकार मारण्यासाठी हा खेळाडू प्रसिद्ध आहे. रुपेश घरत मैदानामध्ये येतोय. आता मात्र 2 बंधूंची जोडी. एका बाजूला प्रवीणला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला मात्र रुपेश. मोठी जबाबदारी असेल कारण लवकर 1 विकेट गेले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र मिडॉनला येईल. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल प्रवीण घरतसाठी. सिंगल धावसंख्येनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. जगदीश भिंगारकरचं नक्कीच कौतुक करूया, कारण आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये बांधून ठेवलंय ते जासई संघासारख्या बलाढ्य फलंदाजी असणाऱ्या संघाला. 4च धावा झाल्यात पहिल्या 5 बॉलवर. शेवटचा बॉल आहे. रुपेश घरत मात्र कशा पद्धतीनं हा शेवटचा बॉल खेळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु जगदीश भिंगारकर खूप चांगली बॉलिंग. फुल टॉस बॉल होता. यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते सीमारेषेलगत. एकच धाव येईल. रुपेशने खातं उघडलं. 1 या धावेनं पहिलं षटक समाप्त होईल. जगदीश भिंगारकरनं मात्र खूप चांगल्या पद्धतीने हे षटक हाताळलं. अवघ्या 5च धावा या ओव्हरमध्ये आल्या आणि एक महत्त्वपूर्ण सफलता सुद्धा मिळवली. अमरला बाद केलं होतं आणि चांगलं षटक. 58 धावा करायच्यात या मॅचमध्ये. 5 धावा झाल्यात. येणाऱ्या 4 ओव्हर्समध्ये 53 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. इथून मात्र 13.15च्या सरासरीनं मात्र जावं लागणार आहे मैदानामध्ये खेळत असताना ते जासई संघाला. स्वप्नील कांबळे येतोय दुसरं षटक घेऊन बिचुंबे टीमकडून. पहिल्या षटकामध्ये जगदीशनं मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी केली अगदी तसंच षटक जर दुसरं पॉवर प्लेचं राहिलं तर त्यानंतर मात्र थोडंसं कठीण होऊ शकतं जासई टीमसाठी. परंतु रुपेश घरत ज्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे आणि त्या पूर्ण ताकदीनिशी त्या पूर्ण क्षमतेनिशी जर रुपेशनं खेळ केला तर हे 58 धावांचं आव्हान मात्र लिलिया पार होऊ शकतं. इथे मात्र बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. बॉल अगदी चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर.
ही सर खऱ्या अर्थानं ताकद आहे या फलंदाजाची. चौकारा आणि या चौकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावर. स्ट्रॉंग बॅकहँड आहे या खेळाडूचा. जर पाहिला तर प्रचंड ताकदीनं आणि प्रचंड टायमिंगनं मात्र चेंडू दूरवर लोटत असतो. यावेळेचा हा फटका कॅप सुद्धा त्याची रिमूव्ह झाली डोक्यामधून. इथे मात्र कॅपला सोडवलं जाते. धाव मात्र मिळणार आहे ती सिंगल. बॅटची कड लागल्यानंतर मागे बॉल आला होता. सिंगल धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा धावफलकावर. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. या जोडीला आता मात्र चांगली पार्टनरशिप रचावी लागेल. 2 बाबांची जोडी आज चांगलं खेळावं लागणार आहे. 58 धावा समोर आहेत आणि या समोर सुद्धा तेवढ्याच ताकदीचा संघ भैरवनाथ विचुंबे. स्वप्नील कांबळेचे हे षटक आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. समोर खेळला अगदी पाहायला गेलं तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून बॉल ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता खूप चांगला फटका प्रवीण करत त्याच्या बॅट मधून निघतोय आणि या चौकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावर. 14 रन्स सीमारेषेच्या पलीकडे रिस्ट्रिक्शन आहे. 4 धावांकरता खूप चांगला फटका प्रवीण करत त्याच्या बॅट मधून निघतोय आणि या चौकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर अगदी बरेचसे क्षेत्ररक्षक मागे आहेत आणि सीमारेषेलगत जर पाहिलं तर लॉंग ऑन आहे. त्यानंतर मात्र मिड विकेट आणि दुसरा मात्र वाडीश लॉंग ऑफ. इथे मात्र हा फटका कव्हर्स कधी खेळलाय. टायमिंग प्रॉपर नव्हतं तरीही मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. सुंदर रनिंग मध्ये विकेट म्हणावी लागेल दोन्ही बॅट्समन मध्ये आणि या 2 धावेनं मात्र धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. तर खूप चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानावर मात्र दोघही भावांमध्ये सामंजस्य पाहायला मिळतंय. दुहेरी धावांचं योगदान मात्र दिलंय आणि या 2 धावेनं धावसंख्या 16 या आकड्यावर. पहिलं षटक कमालीचं राहिलं होतं फक्त 5 धावांचं, परंतु या ओव्हर्समध्ये मात्र धावा मॅनेज केल्यात त्या जासई संघानं. आतापर्यंत 11 धावा 4 चेंडूनंतर, त्यामध्ये 2 चौकारांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. प्रवीण करत अकुटप्प्याचा बॉल थोडासा पाहायला गेलं तर शॉर्ट ऑफ लेंथ केला होता स्वप्नील कांबळेचा. हा बॉल थोडासा टॉस झाला, टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 58 धावा करायच्यात या मॅच मध्ये. यानंतर मात्र दहिसर विरुद्ध या लढतीतील विजेता संघ अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील कांबळे, विचुंबे संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू. राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल प्रवीण गरजसाठी हा बॉल. यावेळचा हा फटका मिड विकेट कडे खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे आणि झेल मात्र अलगद सोडलाय. डीप मध्ये फिल्डर मात्र मिळतील आणि झेल मात्र अलगद सोडणे संघाचा. तर नक्कीच थोडस चिंताजनक आहे. काळजी करावी लागेल विचुंबे संघ या ठिकाणी, कारण आता तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळताय आणि तुम्ही सूर्यप्रकाश माझ्या डोळ्यावर आला हे कारण तुम्ही देऊच शकत नाहीयेत. आज 5-5 हजारची स्पोर्ट्स शूज तुमच्या पायामध्ये आहेत. सनग्लासेस घालून, ब्रँडेड सनग्लासेस घालून बरेचसे खेळाडू उतरतात. तर हे करणं फार गरजेचं. सीमारेषेलगतचे जे क्षेत्ररक्षक आहेत बऱ्याच वेळा झेल सुटल्यानंतर कारणं दिली जातात. बॉल दिसलाच नाही, सूर्य आडवा आला, परंतु ही चुकी मात्र तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर सुद्धा लोटू शकते. त्यामुळे प्रत्येक इच अँड एव्हरी, मी तर म्हणेन, जो झेल आहे तो तेवढाच इम्पॉर्टंट आहे. कॅचेस विन द मॅचेस असं उगाचच म्हटलं नाही जात. आणि या गोलंदाजीसाठी मात्र इथे पाचारण केलं गेले ते रोहित सुरते. पहिल्या षटकामध्ये जगदीश पिंगारकरनं 5 धावा दिल्या होत्या. आता मात्र येणारी 2 ओव्हर्स, आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर 18 या धावसंख्येवर आहे. त्यामुळं इथून बरोबर गरज असेल ती 40 धावांची येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये 13.33च्या सरासरीनं जावं लागणार आहे ते जासई संघाला. रुपेश करत आणि प्रवीण करत अशी जासई संघाचे दोनही भावांची जोडी मैदानावर आहे. रोहित आलाय. रोहितचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेग प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. त्यामुळं बॅकफुटला जाऊन पूल करणं किंवा ड्राईव्ह करणं सोपं नसेल ते कोणत्याच फलंदाजासाठी. आणि पहिल्या बॉलवर मात्र आली आहे सिंगल. एकेरी धावेनं धावसंख्या 19 या आकड्यावर.
19 रन्स ऑन स्कोर कार्ड. 19 धावा. अपेक्षा असेल रुपेश खरत कडून खास करून या मॅच मध्ये मात्र त्याच्या बॅटमधून मोठे फटके कधी पाहायला मिळणार यासाठी मोठा प्रेक्षक वर्ग मात्र आस लावून बसला. स्मार्ट क्रिकेट. इंटेलिजन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन फिजिकल स्ट्रेंथ. आणि इथे मात्र स्मार्ट क्रिकेटला गेला, थोडीशी जागा बनवली, वेट केला, बेटर बॉलचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं आणि तदनंतर मात्र थर्डमॅनच्या दिशेनं हा चौकार पाठवलाय आणि स्मार्ट क्रिकेट खेळलं जाते प्रवीण कडून आणि धावसंख्या 4 ने पुढे जाऊन पोहोचले ते 23-23 या आकड्यावर. रोहित सुरते मागच्या बॉलवर मात्र चौकार, थोडासा स्लोवर बन यावेळेस मात्र पाहायला मिळाला. लगेचच चेंज ऑफ पेस आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थोडासा मी म्हणेन पुन्हा एकदा ज्या ठिकाणी सिंगल होती त्या सिंगलचं रूपांतर मात्र इझिली कन्व्हर्टेड इनटू द डबल्स. 2 धावा. फिल्डिंग हा मोठा चिंतेचा विषय मगाशी सुद्धा मी उल्लेख केला होता, त्यामुळं तुम्हाला क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल. एखादा फलंदाज एखादा मॅच मध्ये चांगली बॅटिंग करेलच असं नाही, एखादा गोलंदाज एखादा मॅच मध्ये चांगली बॉलिंग करेलच असं नाही, परंतु एखादा चांगला फिल्डर मात्र प्रत्येक मॅच मध्ये चांगली फिल्डिंग करावीच लागेल आणि हा नियम आहे पाहायला गेलं तर क्रिकेटचा. आणि क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं तर नक्कीच आपसुकच मात्र टीमवर प्रेशर येत असतं. इथे मात्र हा फटका चाललाय तो पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली होती. धावा येतात परंतु जास्त आहे टीमसाठी. या तब्बल 3 धावा, या तिहेरी धावांचं योगदान. कारण जेव्हा खराब क्षेत्ररक्षण होतं तेव्हा मात्र पाहायला गेलं तर समोरचा संघ जो बिंदासपणे खेळत असतो आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं की आपसुकच टेन्शन येतं. बघा दबाव लगेचच क्रिएट होतो आणि हा दबाव बिलकुल येताना दिसत नाही जासे टीमवर विचुंबे संघाचा. पहिलं षटक काय अफलातून टाकलं होतं जगदीश भिंगारकर, कदाचित त्याला 4थं षटक दिलं जाईल, परंतु इथे 3रं षटक प्रगतीपथावर आणि याही षटकामध्ये रोहितच्या धावा मात्र मॅनेज केल्यात. आतापर्यंत विचार केला तर 10 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. धावफलकावर धावा लागल्यात त्या 28. ओव्हर द विकेट नाही, इथे मात्र फिरून खेळलाय, बॉल चाललाय लॉंग लेग सीमा रेषा पार, 1 बाउन्स ओव्हर द रोप मध्ये आल्यात. रुपेशच्या बॅटमधून मात्र निघतोय हा खणखणीत चौकार आणि या चौकारानं धावसंख्या जसे टीमचे जाऊन पोहोचले ती 32 या आकड्यावर. 32 तुम्ही संधी देणार पाहायला गेलं तर तेवढं दाखवणार. कारण जे प्रेशर मात्र तुम्हाला क्रिएट करायचं होतं फलंदाजांवर, दबाव मात्र इथे बिलकुल करू शकले नाहीत. खास करून विचुंबे संघाचे फिल्डर्स आणि गोलंदाज सुद्धा नाराज होतात जेव्हा त्यांना क्षेत्ररक्षकांची साथ जेव्हा मिळत नाही. आणि इथे मात्र चौकार सुद्धा जडलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावर. 58 धावा चेस करतोय. आता मात्र गाडी पुन्हा एकदा रुळावर येते ती जासई संघाची. राईट टाइमवर विकेट ना रोहितचा हा बॉल कबर्सला खेळलाय परंतु टायमिंग नव्हतं. बॉल मिड ऑफ कडे येतोय. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला परंतु इथे मात्र रनआउट होतोय. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, इथे मी विकेट बहाल केले असाच हा शब्द उल्लेख करेन. फलंदाज बाद होतोय. बऱ्याच अवधीनंतर मात्र ही पार्टनरशिप तोडली जाते. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 33 धावा, 33 रन्स. म्हणजे इथून येणारी 2 षटकं आणि अजूनही गरज असेल ती 25 धावांची. 12 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण असेल. या स्पर्धेसाठी संपूर्णपणे पाण्याची व्यवस्था आम्हाला केले आमचे मान्यवर रवी भोईर, त्याचप्रमाणे अनिलजी पाटील. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी जे बॉल्स आहेत, चेंडू आहेत, जे बामेजी पाटील यांनी आम्हाला पुरस्कृत केलेत त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतोय. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय त्या आम्हाला पुरस्कृत केल्यात मिथुनजी भोईर यांनी. सगळ्याच मान्यवरांचा आपण खऱ्या अर्थानं आभार मानूया. आणि स्पर्धा आपण लाईव्ह सुद्धा पाहतोय खऱ्या अर्थानं. starcricket.live या वाहिनीच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय आणि या
त्यासाठी मात्र इंटरनेटची सुविधा आम्हाला करून दिली. ते न्यूक्लियस नेट रोडपाली त्यांच्यासुद्धा आम्ही मनाच्या अंतकणापासून आभार मानतोय. तर इथे ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेलाय 3 ओव्हर्स नंतर. आता मात्र दोनही संघांनी आपली रणनीती निश्चित केली असेल, कारण 2 ओव्हर्समध्ये 25 धावा करायच्यात. इथे या 25 धावा रोखायच्यात विचुंबे संघाला. बॅटिंगसाठी मात्र जयदीप म्हात्रे पंटी सुपर फॉर्म मध्ये यंदाच्या हंगामामध्ये. ही जोडी, या जोडीवर बरंच काही निर्भर असेल. 25 धावा तसं पाहायला गेलं तर 12.5ची सरासरी आहे. 3-4 मोठे फटके रुपेश गरजच्या बॅटमधून आले तर सहजतेनं मात्र हा सामना जिंकता येऊ शकतो. परंतु इथे गोलंदाजीसाठी मात्र पाचारण केलं गेलं ते स्वप्नीलला. जगदीश भिंगारकरनं 5 धावा दिल्या होत्या. पुन्हा प्रेक्षकांना पडला असेल प्रश्न की जगदीश भिंगारकरला का आणलं गेलं नाहीये, परंतु स्वप्नील कांबळे तेवढ्याच ताकदीचा, तेवढ्याच क्षमतेचा, परंतु प्रत्येक मॅच वेगळी असते, प्रत्येक दिवस वेगळा असतो. मगाशी स्वप्नील कांबळेंना बॅटिंग बिलकुल केली नाही. आज तो मात्र प्रचंड अपयशी ठरला. कधी कधी लक फॅक्टर आपण म्हणत असतो क्रिकेटमध्ये, लक फार महत्त्वाचं. या मैदानावर आमचा खेळच होत नाही, परंतु या मैदानावर आम्हाला नेहमी ट्रॉफी लागते, म्हणून बऱ्याच वेळा तेच संघ त्या स्पर्धेमध्ये हिरिरीनं भाग घेत असतात. हा एक लक फॅक्टर. शेवटी कर्तृत्वच आपल्याला मैदानावर सिद्ध करावं लागतं, यामध्ये माझं दुमत नाहीये. इथे मात्र स्वप्नील कांबळेचा पहिलाच बॉल, इथे मिसटायमिंग स्ट्रोक स्वतः धावतोय परंतु पोहोचू शकला नाहीये. 2 धावा मात्र मिळतील. खातं उघडलं जात आहे ते बंटी गरबी. या 2 धावेनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 35 वर 35 रन्स. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. तराजू ज्या पद्धतीनं असतो ना, अगदी तसाच. कोणत्या बाजूला झुकेल काही नेम नाहीये. कोणाचं पारडं जड होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. जासई विरुद्ध विचुंबे ही मॅच आता मात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. स्वप्नील कांबळे जादुई गोलंदाजी करावी लागेल या ओव्हरमध्ये. हा बॉल खूप चांगला होता, फुलर लेंथ हाताळला गेला. संधी बिलकुल नाही आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. डीपमध्ये एकच धाव येईल, सिंगल येते. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल होईल. स्वप्नील कांबळेची ही खासियत आहे, जास्तीत जास्त फुलर लाईन ठेवणं, यॉर्कर लाईन ठेवणं आणि जेणेकरून मोठे फटके खेळण्याची बिलकुल संधी न देणं. ही खऱ्या अर्थानं या गोलंदाजाची खासियत आहे. परंतु मधूनच एखादा टाकलेला स्लोवर वन सुद्धा तुम्हाला त्याचा चक्रावून जातो. आणि त्यासाठीच मात्र आज रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर या खेळाडूचं नाव आदराने घेतलं जातं. गोलंदाजी मार्कवर त्याची गोलंदाजी आपण पाहतोय. फलंदाजीमध्ये अपयशी जरूर ठरलाय. इथे मात्र लोबरफुल टॉस होता. समोरच्या दिशेमध्ये खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाला एक टप्प्यानिशी सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाजी मार्कवर त्याची गोलंदाजी कांबळेच्या गोलंदाजीवर आता मात्र हा चौकार आलाय आणि या चौकारानं पुन्हा एकदा पाहायला गेलं तर थोडंसं पारडं जड वाटते. आता मात्र जासई संघाचं धावसंख्या जाऊन पोहोचली ती खूप चांगला फटका आकड्यावर आणि इथून अजूनही वेळ गेलेली नाहीये दोन्ही संघांसाठी. कळणारे 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. तुम्हाला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागणार, पुन्हा एकदा मागे बळून पाहावं लागणार. आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं ही जंगी लढत तुमच्या समोर. 9 बॉल आणि 18 धावा असं समीकरण. स्वप्नील कांबळेचं षटक. खूप चांगला बॉल खोलात टाकला होता. इथे मात्र फुलर लेंथ हाताळला गेला. हलकीशी अपील सुद्धा पाहायला मिळाली, परंतु निर्धाव चेंडू. चांगला बॉल खोलात टाकला होता. इथे मात्र फुलर लेंथ हाताळला गेला. संधी नाही. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. या 2 बॉल मध्ये काहीही झालं तरी धावा जमवायला लागणार. निदान एखादा चौकार येणं फार गरजेचं आहे. आणि या बॉडी तो कारनामा करू शकतो. यावेळचा फटका इथे मात्र जातोय अगदी लॉंग लेग कडे. बॉल चाललाय वेगानं आणि अगदी निर्णायक क्षणाला मॅचला थोडासा कलाटणी देणारा हा चौकार मात्र येतोय. फटका जासई टीम साठी. 4 धावेवर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या आकड्यावर 44. रुपेश खरजच्या पॅट मधून मात्र अगदी निर्णायक क्षणाला हा चौकार आलाय. आणि आता मात्र 14 धावांची गरज आहे. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी. 7 बॉल 14, प्रत्येक चेंडू गणिक 2 धावा असं समीकरण मात्र या मॅच मध्ये असेल. सगळ्यांचं लक्ष आता मात्र या मॅच कडे लागले, कारण हा शेवटचा चेंडू जो आहे हा मॅचचा रिझल्ट कदाचित सांगणारा असू शकतो. जर इथे मात्र एखादा मोठा फटका आला तर विचुंबे संघासाठी मात्र शेवटच्या षटकामध्ये फार कठीण होईल. समोरच्या दिशेला खूप चांगला फटका आणि इथे मात्र झेल टिपला जातोय.
एक लो कॅच त्या ठिकाणी पकडली जाते. शेवटच्या बॅट्समन आउट होईल. पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी. अगदी समोरच्या दिशेला चेंडूकडे कोणताच असा प्रेक्षक नसेल जो सांगू शकेल टोकपणे की अमुक अमुक संघ या मॅच मध्ये जिंकू शकेल. खऱ्या अर्थानं हीच तर खऱ्या अर्थानं क्रिकेटची रंजकता आहे. आणि प्रत्येक चेंडूगणिक हा सामना मात्र रंगतोय. येणारे 6 चेंडू आणि आमचे मान्यवर सन्माननीय हरेशजी भोईर साहेबांचं या मंचावर आगमन होतंय. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. तर हरेशजी भोईर साहेब दहिसर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. खूप खूप स्वागत आहे या पण मंचावर. रोडपाले आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. ते येणारे 6 चेंडू शिल्लक असतील. 14 धावा करायच्यात. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मात्र या मॅच मध्ये असेल. खूप चांगली कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अविनाश पाटील अफलातून कामगिरी मी तर म्हणेन. कारण असं वाटत होतं एखादा मोठा स्ट्रोक येतोय की काय. लो कॅच होती. कारण लो कॅच घेणं सोपं नसतं. कमरेमधून तुम्हाला वाकावं लागतं. त्यासाठी तुमचा फिटनेस फार महत्त्वाचा असतो. आणि अविनाशकडे पाहिलं का नक्कीच एक स्पोर्ट्समॅन म्हणून त्याची ओळख आहे. संघाचं नेतृत्व करतोय, प्रतिनिधित्व करतोय. 5 पाहायला गेलं तर गोलंदाजी पाहायला गेली तर तरीही स्ट्रॉंग आहे. मगाशी 8 फलंदाज आपण विचुंबे संघाचे पाहिले. इथे मात्र चौथा गोलंदाज अविनाश जो बऱ्याच वेळा तुम्हाला विचुंबे संघाकडून पहिलं षटक टाकताना या गोलंदाजाला पाहिलं असेल. परंतु आज मात्र 5वं षटक टाकतोय. परंतु हे निर्णायक षटक आहे. सामन्याचा रिझल्ट अविनाशच्या हातामध्ये आहे. अविनाशनं ज्या पद्धतीनं कॅच घेऊन आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवलंय, आत्मविश्वास वाढवलाय, त्याच आत्मविश्वासानं मात्र हे षटकाला सामोरं जाणार का. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय आदित्य. त्याच्या साथीला जयदीप आहे. च्या खेळाडूकडे प्रचंड क्षमता आहे. बंटी पहिलाच बॉलवर बंटी यावेळेस मात्र उडवतोय. अविनाश पाटीलच्या अगेन्स्ट हा उत्तुंग षटकार. जयदीप आहे. च्या खेळाडूकडे प्रचंड क्षमता. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक. काय सामना फिरतोय. प्रत्येक चेंडू गणिक सामना पालटलाय. सरड्यासारखा आपण नेहमी म्हणतो सरड्यासारखा रंग बदलणारा हा पाटीलच्या अगेन्स्ट हा सरडा जर इथे असेल मैदानावर तो सुद्धा लाजेल. अशा पद्धतीनं या संपूर्ण मॅचनं रंग बदललेत. पहिल्याच बॉलवर आलेल्या षटकारानं आता मात्र अंतर थोडंसं कमी केलंय. येणारे 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. बंटी यावेळेस मात्र ऑन साइडला खेळतोय. सिंगल येईल इथे. एकच धाव. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल. येणारे 4 चेंडू आणि आता मात्र गरज आहे जिंकण्यासाठी जासई संघाला 7 धावांची. 7 रन रिक्वायर्ड रिमेनिंग फॉर. नवीन येणारा बॅट्समन आदित्य घरत मात्र या धावा मॅनेज करणार. परंतु बंटी त्याला सांगत असेल निदान 1 धाव काढून दे, उर्वरित काम मी चोख करू शकतो. हा आत्मविश्वास त्याला दिला असेल. परंतु आदित्यमध्ये सुद्धा तेवढी क्षमता आहे. मोठे मोठे स्ट्रोक तोही कन्वर्ट करू शकतो. तगडी बॅटिंग लाईनअप आहे त्या जासई संघाची सुद्धा. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र थोडासा स्लो रन करण्याचा प्रयत्न. बॉल टप्पाट पडल्यानंतर मात्र आतल्या बाजूला वळवलेला अविनाश पाटीलचा हा बॉल निर्धाव. विकेट डाऊन होईल रनआउटच्या स्वरूपात. आणि खास करून निर्धाव चेंडू पडलाय. त्यामुळे आता मात्र हे समीकरण जर पाहायला गेलं ते येणारे 3 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावांची. सगळ्यांचे डोळे आता मात्र लागलेत ते या मॅच कडे. 3 चेंडू आणि 7 धावा. दहिसर संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स समोर यायचंय. कॅप्टन ऑफ दहिसर टीम. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 धावांची गरज आहे. मोठ्या आत्मविश्वासानं जयदीपने आपल्याकडे स्ट्राईक घेतली. साथीदार आदित्यला त्यानं बाद केलंय. एक षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये अगदी पहिल्याच बॉलवर अविनाश पाटीलच्या पाहायला मिळाला होत्या. इथून मात्र 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. अविनाश पाटील राईट अमोर द विकेटनं. हा बॉल खूप चांगला होता. फॉलो थ्रू मध्ये अविनाश पाटील स्वतः अडवतोय. काय बॉलिंग होते भन्नाट. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. त्यानंतर मात्र डगमगून न जाता, खचून न जाता मोठ्या निर्धारानं मात्र तो सामोरा गेलाय जासई संघाच्या दिग्गज फलंदाजांना. येणारे 2 चेंडू आणि 7 धावांची गरज.
कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 7 धावा मात्र पूर्ण कराव्या लागणार आहेत. एक मोठा फटका हवा आहे तो जासई संघाला. या बॅटचा बॉल लेफ्ट केलाय. इथे मात्र जजमेंट कमालीचं होतं असंच म्हणेन मी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 6 धाबांची गरज आहे. तर नियम आहे या स्पर्धेमध्ये व्हाईट बॉल दिला जाईल. बंटी, तुमची कळवळ आम्ही समजू शकतो. लाईनच्या बाहेर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये दिला जातो नो, आणि तो नोच असतो, परंतु इथे मात्र नसेल. इथे मात्र क्लीन बोल्ड. बॅट्समन आउट होईल. तुमची कळवळ आम्ही समजू शकतो. लाईनच्या बाहेर बऱ्याचशा जयदीप पात्रे परतलाय. बंटी अशा पल्लवित केल्या होत्या विजयाच्या, परंतु हा सामना मात्र अविनाश पाटीलच्या गोलंदाजीच्या जोरावर पुन्हा एकदा विचुंबे संघानं खेचून आणलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल खाली राहिला आणि इथे मात्र पंटीचा त्रिफळा सुद्धा उद्ध्वस्त झालाय. आता मात्र शेवटचा बॉल आणि या लास्ट बॉलवर या मॅचचं भवितव्य असेल. प्रेक्षकांना हवा हवासा वाटणारा सामना रंगतदार स्थितीमध्ये आता मात्र उत्पन्न झालाय. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज विजयासाठी. अविनाश पाटील 6 पेक्षा कमी धावा देणार का? एक चेंडू 6 धावा. त्यामुळे येणाऱ्या नवीन फलंदाजाला आता मात्र षटकारच मारावा लागेल. संयंत पाटील येतोय आणि सेट होण्याची आता मात्र पाहायला गेलं तर वेळ नसेल. डायरेक्ट षटकार मारावा लागेल. जासई संघाला विजयी करायचा असेल तर संयंतला मात्र षटकाराची गरज आहे. तर अविनाश पाटीलला मात्र 6 पेक्षा कमी धावा द्यायच्यात. 1 बॉल 6 धाबांची आवश्यकता. इथे मात्र हा फटका हवेमध्ये आहे. सुटकेचा निश्वास टाकला असेल विचुंबे संघानं आणि हा सामना मात्र जिंकलाय तो भैरवनाथ क्रिकेटला. विचुंबे 6 धाबांची आवश्यकता. स्पर्धेमधील पहिला विजय नोंदवतोय. दृष्टीक्षेपात आलेला विजय मात्र यावेळेस पाहायला मिळत होता तो जासई संघाच्या बाजूनं, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र गोलंदाजांनी थोडीशी हारागिरी सामरली आणि टिचून मारा खास करून गोलंदाजांनी केला आणि हा सामना मात्र गोलंदाजीच्या जोरावर जिंकून आणला तो टीम विचुंबे. 4 ओव्हरची मॅच असेल. दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे. दहिसर आणि विचुंबे या 2 टीम्स मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण समोरासमोर यायचं आहे आणि तोपूर्वी जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे.